एकच आवाहन करेल की पंकज राजा बांगडे जळगाव प्रभाग क्रमांक 17 रविनगर येथून उमेदवारी दाखल केली आहे. जनतेला माझी नम्र विनंती अशी आहे की येणाऱ्या 15 तारखेला जास्तीत जास्त संख्येने मतदान करा आणि चांगले नगरसेवक, काम करणारे नगरसेवक, सुदृढ जी दिशा, चांगल्या प्रकारे जी दिशा प्रभागाला दाखवू शकते, युवा रोजगाराला दाखवू शकते आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी जो धावू शकतो अशाच व्यक्तीला जास्तीत जास्त संख्येने मतदान करा. आणि आम्ही रविभाऊ राणा युवा स्वाभिमान पार्टीतर्फे उमेदवारी दाखल केलेली आहे. तर युवा स्वाभिमान पार्टीचे जास्तीत जास्त नगरसेवक आपण सर्वांनी निवडून दिले पाहिजे, हीच एक अपेक्षा सर्व जनतेकडून बाळगतो. कारण आमचे युवा स्वाभिमान पार्टीचे सर्व रविभाऊ राणा हे गरीब जनतेचे कैवारी म्हणून काम करतात. सर्व जेवढेही सुदृढ वर्ग आहेत, जेवढेही युवा बेरोजगार आहेत, जेवढेही जनसेवेची कामं आहेत, त्यानंतर स्वास्थ्याची जे कामं आहे, दवाखान्याची जे कामं आहे, या अनुषंगाने युवा स्वाभिमान पार्टीचे आमचे रविभाऊ राणा काम करतात. त्यांचेच आम्ही कार्यकर्ते आहोत. अशा प्रकारचे असे कार्यकर्ते, खंदे समर्थक असे निवडून दिले पाहिजे अशी इच्छा बाळगतो. सर्व कार्यकर्त्यांना मी एकच आवाहन करेन, सर्वांनी कार्यकर्त्यांनी नम्रपणे सर्वांना प्रत्येक घरोघरी जाऊन वोटिंग जास्तीत जास्त निघालं पाहिजे, वोटिंग जास्तीत जास्त झालं पाहिजे अशी सर्वांच्या तर्फे ग्वाही दिली पाहिजे आणि सर्वांना वोटिंग काढली, सर्वांनी बाहेर जास्तीत जास्त प्रमाणात वोटिंग काढली पाहिजे, चांगल्या प्रकारे काम केलं पाहिजे. काय वाटते तुम्हाला रविनगर गडगडे चौक 17 मध्ये कोणासोबत तुमची लढत राहणार? लढत आमचे रविभाऊ राणा नेहमीच बोलतात आणि नेहमीच सांगतात, BJP हा आमचा मोठा भाऊ आहे. पण जिथे BJPचे काही लोक ज्यांनी विरोधात काम केलं आहे, नवनीतजी राणा यांच्या खासदारकीच्या वेळेस ज्यांनी ज्या BJPच्या लोकांनी विरोधात काम केलेलं आहे, अशा लोकांना हरवायची आमची ही लढत आहे. तेच लोक आमच्या समोर आहेत. कुठेतरी नैसर्गिक युती राहिली होती, ते पण तुटली, याच्याबद्दल आपण काय सांगा? युती असणे नसणे हा वरिष्ठांचा निर्णय आहे, याच्यात आम्ही बोलू शकत नाही. आणि जो निर्णय पार्टीने घेतलेला आहे तो निर्णय आम्हाला मान्य आहे आणि लढत पण जी आहे ते मैत्रीपूर्वक आहे. आमचं एकदम चांगल्या प्रकारे ही लढत चालू आहे आणि जनतेला माहीत आहे कोण कामाचं आहे आणि कोण कामाचं नाही. ती कामाची पावती आम्हाला मिळणार. प्रभागातील बहुचर्चित चर्चा रविभाऊ राणा यांच्या अंतर्गत लढणारे हे चारही शिलेदार जणू आज एक उत्साहाचं वातावरण या प्रभागात निर्माण झालेलं आहे आणि मला तरी वाटतं या चारही उमेदवाराचा विजय हा पक्का झालेला आहे आणि सर्व जनमतानुसार मला तरी वाटतं की या प्रभागाचा विकासाकरता हे 4 शिलेदार आणि 4 उमेदवार 100% निवडून येण्याची मला खात्री आहे. तर प्रभाग क्रमांक 17 यामधून जे 4 उमेदवार उभे आहेत, पाना या चिन्हावर, या चारही उमेदवारांना जास्तीत जास्त संख्येने म्हणजे त्यांना निवडून देतील अशी आम्हाला आशा आहे. आमच्या या परिसरामधील सर्व लोक पाण्याच्या मागे आहेत. आनंदराव आवारे जिल्हा मंत्री अध्यक्ष आणि युवा पार्टीचा उपाध्यक्ष राष्ट्रीय. माझं कमीत कमी भाऊची 5 वर्षापासून संबंध आलेला आहे आणि भाऊनी जी कामं केलेली आहे ते म्हणजे भरपूर आहे. किती सांगावं एवढं कमीच आहे. उदाहरण राम मंदिर आहे. राम मंदिर आमचं पडलेलं होतं, पूर्ण राम मंदिर हॉल बनवून दिला. त्यानंतर हे पेविंग ब्लॉक बसून दिले. त्याच्यानंतर रोड पूर्ण झालेले आहे. विकासाची भरपूर झालेली आहे आणि भूषण पाटणे यांना भरपूर प्रयत्न करून कामं आणले. राजा बांगडी आहे, यांनी सुद्धा बरेचसे कामं केले. पांडे आहे, पांडे सुद्धा बरेचसे कामं केली त्या भागात. आणि आता हे नवीन आहे समजा विजय यांची सुद्धा बरेचसे कामं आहेत म्हणतात. भाऊंनी भरपूर विकास केला पुढे अमरावतीत म्हणाला बडनेरा मतदारसंघ वगैरे. आणि विकास तर आहेच, रस्त्याचा, मैदानाचा, मंदिराचा, बाकीचे आहे. पण भाऊची 1-2 उदाहरण मी असं सांगू शकतो की मी एक वेळा भाऊकडे बसलो असताना तिथे एक म्हातारी आली, रडतच आली. भाऊ म्हणे माझा मुलगा मेला, माझ्याजवळ पैसे नाही. भाऊनं
त्यांचा जो एक हिस्सा हे होता त्याला बोलावलं आणि या बाईला 10,000 रुपये, त्या बाईला 10,000 रुपये देऊन त्या पोराला पूर्ण. तसाच आमच्या भागातला एक पेशंट होता रेडियंटमध्ये, तर त्याला कॅन्सर झाला होता आणि तो शेवटच्या स्टेपला होता. तिथून त्यांनी मग रेडियंटवाल्यांनी म्हटलं का बाबा तुम्ही आता इथून. तेव्हा मी भाऊजवळ गेलो आणि म्हटलं याचं तिथलं बिल म्हटलं कमीत कमी 70,000चं बिल आहे, तर तो पैसे देऊ शकत नाही. आणि त्यांनी सांगितलं का इथून घेऊन जा. तर भाऊनी झट त्या डॉक्टरला फोन केला, यांच्या बाजूने फक्त औषधाचे पैसे घ्या, बाकी सर्व माफ करा. त्या हॉस्पिटलवाल्यांनी फक्त त्यांच्याकडून औषधचे पैसे, बाकीचे पैसे सर्व 50,000 रुपये माफ केले. असे भाऊचे काम आहे. सर्व एरिया भाऊ गड्या मन धनानं आणि प्रयत्न करू. खूप छान दिसते राम मंदिराची. सांगणी नगरातले एरियाचे रस्ते रोड सगळा विकास हा रवी भाऊनी केला आहे. आणि असा एकच आमदार आहे हक्काचा, त्याच्या घरापर्यंत आपण जाऊ शकतो. बाकी कोणीही माझ्या आश्वस्त नव्हता. थोडक्यात सांगायचं म्हणजे चारही बटणं बाबा पाना निवडून आणा राहणार. त्यांचा बंजारा मतदारसंघ, त्याच्यामध्ये हा गडगडेश्वर भाग आहे. गडगडेश्वर भागामध्ये 4 उमेदवार 4 दिशेचे दिलेले आहे, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. म्हणजे चारही कोणत्याचा विकास करायचा असेल तर हे चारही नगरसेवक निवडून आणणे गरजेचं आहे आणि निवडून येतील असे मी ठामपणे सांगतो. कारण पार्वती 1, 2, 3 इथे राजाभाऊ बांगडे, भूषण पाटणे यांनी तिथून त्या परिसरात रस्त्याची कामं, मंदिराचे कामं, कुठलाही चांगला उत्सव असो, नवरात्री उत्सव असो आणि शिबिरं असो, अनेक शिबिरं आणि चांगले कार्य त्यांच्या हातून केलेले आहे. चिपळूण तर महालक्ष्मीनगर, रविनगर परिसरापर्यंत त्या मुलांनी तरुण तडफदार नेतृत्व असणाऱ्यांचे 2 उमेदवार, तसेच तिकडे विजयकर आणि पांडे यांनी तिकडे सुद्धा त्यांच्या परिसरामध्ये त्यांचा विकास आहे. परंतु आमच्या नजरेसमोर आमचा हा जो परिसर आहे पार्वती 1, 2, 3 रविनगर, म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त मतदान आमच्या परिसरात आहे. आणि या मतदानामध्ये जास्तीत जास्त रवी राणा याचा फाळा चालव अशी मी 100% सांगू इच्छितो. आजच्या जनसैलाब म्हणजे आम्ही पार्वती 1 पासून ते निघालो होतो. हजारांची संख्येने महिला मंडळांची साथ, कारण की महिला मंडळ रविभाऊला भाऊ मानतात आणि त्या भावाचं कर्तव्य रविभाऊ मनापासून करते. म्हणून महिलांचा इतका प्रतिसाद आहे आणि महिलांमागे पुरुषाला जावंच लागते. हे तर आजच्या पूर्वीपासूनच काळ आहे. म्हणून या बटना पूर्ण पाण्याच्या दगड आणि 4ही उमेदवार निवडून येईल असे मला वाटतं. येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं इथं विकास झाला, तो विकास करणारा फक्त माणूस आहे आमदार रवी राणा. आणि त्या रवी राणाच्या पाठीने जो विकास केला, त्यांचे जे 4ही उमेदवार आहेत ते 4ही उमेदवार भरघोस मताने या ठिकाणी निवडून येतील आहेत. या ठिकाणी गॅरंटी देतो, शाश्वती देतो, हमी देतो. कारण विकासाचा ध्यास हा लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ म्हणजे रवी राणा. आणि रवी राणा भाऊच्या नावावर सुद्धा या ठिकाणी 4 जे उमेदवार उभे आहेत या रिंगणामध्ये, ते 4ही उमेदवार पाना या चिन्हावर निवडून येतील. पाना पाना पाना. काय वाटते? आव्हान करा. मी जनतेला आवाहन करतो आहे की सगळ्यांनी विकासाच्या मागे जायला पाहिजे. जो माणूस काम करत आहे त्या कामाच्या विकासाच्या गतीनं आपण त्यांच्या मागे झाल्या पाहिजे आणि त्यांना भरघोस मतानं आमदाराचे हात बळकट करण्यासाठी तुम्ही सुद्धा सगळ्या लोकांनी जर त्यांना निवडून दिलं तर आजचा जर 5 कोटीचा विकास असेल तो 50 कोटीचा विकास व्हायला वेळ लागणार नाही. कारण गावामध्ये, शहरामध्ये, दिल्लीमध्ये, गल्लीमध्ये ज्यांची पकड आहे असे आमदार रवी राणा आहे. 17मध्ये बीजेपीचे सुद्धा 4 नगरसेवक उभे आहेत. त्याबद्दल आपण काय सांगाल? आणि तुमची कुठेतरी युती होती ते तुटलेली आहे, याबद्दल कुठेतरी तुम्हाला नुकसान होईल का? त्यामध्ये युती होती बरोबर आहे, परंतु गेल्या मागच्या वर्षी युतीतले उमेदवार होते पण परिसरात कुठल्याही पद्धतीने त्यांनी काम केलं नाही. त्यामुळे लोकांचा त्यांच्याकडून म्हणजे नाराजी सूर आहे. आणि त्यांनी सांगितलं की आमदार महोदयांनीच फक्त काम केले, इतर कोणी काम केले नाही. या ठिकाणी रस्ते असतील, नाल्या असतील, मोऱ्या असतील, समाज मंदिराचं काम असेल, मंदिराचं काम असेल, आमदार रविभाऊ राणाचा मतदारसंघ आहे आणि आमदार रविभाऊ राणाच्याच मतदारसंघांनी मग राजाभाऊ असेल, भूषण भाऊ असेल, अशोक भाऊ असेल, योगेश भाऊ असतील, यांनीच काम केलं, इतर व्यक्तींनी काम केलं नाही. म्हणून आमची युती जरी तुटली परंतु मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी, म्हणून
काम विकासाच्या दिशेनं काम करत आहे, भगव्याच्या दिशेनं आम्ही आमची सगळी जनता पाठीशी आहे. बावनकुळे साहेब पूर्ण अमरावतीत BJPचे उमेदवार आहेत, त्यांच्या प्रचारादरम्यान आले होते. त्याबद्दल कुठे असं वाटते की युवा स्वाभिमानाला नुकसान होणार आहे? नाही, नक्कीच नाही. कारण बावनकुळे साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि त्यांनासुद्धा माहीत आहे की खरा विकास, खरं काम जर कोणी करत असेल, कोणी केलं असेल तर आदरणीय रविभाऊ राणांनी काम केलं आहे. म्हणून या परिसरात त्यांच्याकडून आमदार मोदयांनी पैसे मागितले आणि त्यांनीच पैसे दिले. हो, म्हणून युतीतलं राजकारण आहे, महायुती आहे. या युतीच्या राजकारणामध्ये हे सर्व हेवेदावे थोडे इथले जे गलिच्छ वातावरण अमरावतीतलं चालते आहे त्याच्यामध्ये नाही, परंतु आमच्या जनतेचा, आमच्या परिसरातील नागरिकांचा असा मानस आहे की आमदार रविभाऊ राणा हे काम करणारे आहेत. त्यांचे उमेदवार आम्ही निवडून पाठवले पाहिजे आणि आम्ही ते निवडून 4ही आमदार निवडून देणार. आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही वोटरला काय आवाहन करणार? मी एवढंच म्हणेल की या ठिकाणी आपण सर्वांनी भरघोस मतांनी युवा स्वाभिमान पार्टीला 4ही पाना, ज्या ज्या ठिकाणी पाना असेल त्या पाण्यावर शिक्का मारून त्यांना बहुमताने विजय करा. वारे पाना पाना पाना. पाण्यालाच निवडून आणलं पाहिजे, 4ही पाण्याला वोटिंग केलं पाहिजे. कारण की रविभाऊ राणा आणि नवनीत राणाचं काम चांगलं आहे आणि जे मतदाते 4ही आहे, राजाभाऊ बागडे आणि किसन पाटणे, अर्चना पांडे आणि योगेश विजयकर हे 4ही मतदाता, 4ही उमेदवार चांगले आहेत. त्यांना भरघोस मतांनी निवडून द्यायला पाहिजे. क्रमांक 17 पार्वतीनगर व्यंकटेश टाउनशिपमध्ये राहतो. जेव्हा मी व्यंकटेश टाउनशिपमध्ये राहायला गेलो होतो तिथं गाड्या काय चालण्याची सुद्धा व्यवस्था नव्हती. बरोबर आहे. तर भूषण पाटणे, राजाभाऊ बागडे हे असे समर्थक आहेत की ज्यांनी आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की अशा उमेदवारांवर रविभाऊंनी विश्वास ठेवला. तर जे व्यक्ती ज्यांच्याकडे पदं नसताना एवढे कार्य म्हणजे करू शकतात तर ते पद आल्यावर तर निश्चितच प्रत्येकाच्या सहयोगात कामाचे राहते. म्हणजे पद नसताना ज्या लोकांनी इतके कामं केले, रोड केले, आमच्याकडे रस्ते, सगळ्या गोष्टी करून, तर निश्चितच त्यांना आम्ही साथ करू, मनपूर्वक शुभेच्छा देऊ आणि निश्चितच ते येणाऱ्या 16 तारखेला निवडून येतील. म्हणजे महानगरपालिकेची निवडणूक ही 9 वर्षाच्या नंतर होती आणि रविभाऊ राणा हे इथे सिटिंग आमदार आहेत. त्यामुळं जनतेला आव्हान करतो की या आमदाराचा फंड, नगरसेवकाला फक्त 40 लाखाचा फंड असतो, परंतु आमदाराचा फंड वापरल्याशिवाय आपल्या स्थानिक प्रभागाचा विकास होणार नाही. त्याकरिता जे इथे सिटिंग आमदार असेल त्यांचे समर्पित जे उमेदवार आहेत रविभाऊ राणाचे, जे पाना या चिन्हावर उभे आहेत, 4ही उमेदवार उभे आहेत, राजीव बांगडे, त्यानंतर योगेश विजयकर आणि अर्चताई पांडे, प्रियंकाताई पाटणे यांना तुम्ही हे 2 दिवस खूप महत्त्वाचे दिवस आहे. तुम्हाला खूप प्रलोभने लोक दाखवतील, तुम्हाला या मार्गाने त्या मार्गाने प्रलोभनसुद्धा मिळेल, परंतु कुठल्याही प्रलोभनाला तुम्ही बळी पडू नका. उद्या आणि परवा हे 2 दिवस खूप महत्त्वाचे दिवस आहेत. आम्ही तुम्हाला आवाहन करतो की तुम्हाला या 5 वर्षात आपल्या 4ही उमेदवाराकडून प्रभागामधून कामं करून घ्यायची आहे आणि त्यांना महानगरपालिकेत पाठवायचे आहेत, त्यांना भरभरून तुम्हाला आशीर्वाद द्यायचे आहे. आम्ही तुम्हाला एकच आवाहन करतो की 4ही उमेदवाराला तुम्ही पुन्हा एकदा महानगरपालिकेत पाठवा आणि आपल्या प्रभागाचा विकास करून घ्या. धन्यवाद.